मित्रांनो, तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत? कदाचित काही लोकांच्याकडे 1,000 रुपये असतील, काहीकडे 5,000, 1,00,000, 10,00,000 देखील असतील. आपण बँकेमध्ये पैसे कशासाठी ठेवतो? कारण आपले पैसे सुरक्षित राहावे म्हणून. पण खरंच बँकेमध्ये आपले पैसे सुरक्षित असतात का? बँकेमध्ये ठेवलेल्या पैशाची व्हॅल्यू कमी कमी होत असते आणि त्याचं कारण आहे इन्फ्लेशन. साधारण जर 1,00,000 रुपये तुमच्या बँकेत असतील तर 1 वर्षानंतर त्याची किंमत साधारण 91,000 झालेली असेल, म्हणजे 9,000 रुपये तिथून गेलेले असतील. हे असं का? आपल्याला दिसताना 1,00,000च दिसतात, परंतु ते 9,000 कमी होतात. कारण आहे इन्फ्लेशन, म्हणजे महागाईचा दर. आता जनरली जर तुम्ही बघितलं की महागाईचा दर आपण बघतो तेव्हा सरकारी आकडे जे असतात ते 6%, 7% असा इन्फ्लेशन रेट सांगतात. परंतु ऍक्च्युली पर्सनल इन्फ्लेशन हा कॉन्सेप्ट जो आहे तो त्यापेक्षा जास्त इन्फ्लेशन, जास्त महागाई दाखवतो. म्हणजेच काय, सरकारी आकड्यांपेक्षा काही गोष्टी जास्त वेगाने वाढतात. उदाहरणार्थ मेडिकलचे खर्च, एज्युकेशनचा खर्च, हे सगळे जे खर्च आहेत ते 10, 12, 13% देखील वाढतात आणि त्यामुळे सगळ्याचा मिळून पर्सनल भार जो असतो तो साधारण 9% पर्यंत येतो. आणि हे आहे इन्फ्लेशन. हे आपले बँकेतील पैसे जे आहेत ते खात आहे. इन्फ्लेशन आपल्या पैशाला खात आहे. आता एक बघा, बँक आपल्याला किती व्याज दर देते? जेव्हा आपण सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवतो साधारण 2 ते 3%, आणि जेव्हा आपण FD वगैरे करतो त्यावेळेला 7% पर्यंत, 6 ते 7% पर्यंत. आणि हेच पैसे घेऊन बँक कर्ज देते त्यावेळेला बँक 9%, 11%, 12% या दराने देते. म्हणजे आपल्याला 2 ते 3% दर आणि इतरांना जेव्हा बँक देते त्यावेळेला 9 ते 12% दर. म्हणजे आपलं नुकसान आणि बँकेचा फायदा. आणि जर आपलंही नुकसान याच्यामध्ये होऊ नये असं वाटत असेल तर मी आज तुम्हाला मित्रांनो 3 चांगले सुरक्षित मार्ग सांगणार आहे, जिथे आपले पैसे सुरक्षित देखील लागतील बँकेप्रमाणे आणि जास्त दराने वाढतील देखील. म्हणजेच हा इन्फ्लेशनचा बोजा कमी करण्यावर आपल्याला भर देता येईल. चला तर मग बघूया ते 3 मार्ग कोणते आहेत. पहिला मार्ग, लिक्विड म्युच्युअल फंड. हा खूप चांगला मार्ग आहे. लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये आपण अगदी बँक अकाउंटमध्ये ठेवतो त्याप्रमाणे पैसे ठेवू शकतो. 1 दिवसासाठी पण ते ठेवता येतात. जर तुम्ही बघितलं, सगळ्यात मोठा बेनिफिट आहे तो म्हणजे लिक्विडिटी. कारण कधीही पैसे काढता येतात. अगदी 1 दिवसात आपल्या खात्यात ते पुन्हा जमा होतात काढल्यानंतर. 6 ते 7% परतावा आहे. सेव्हिंग अकाउंटपेक्षा दुप्पट व्याज आपल्याला याच्यावर मिळते. सो जर तुम्ही सेव्हिंग्जमध्ये पैसे ठेवत असाल सेव्हिंग अकाउंटमध्ये, तर त्याऐवजी पैसे तुमचे लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये घेऊन जाण्यावर भार द्या. दुसरी गोष्ट म्हणजे इथे कुठलाही लॉक इन नाही. पहिले 7 दिवस फक्त आपल्याला पैसे काढायचे नाही. ते देखील काढताच येतील, काढले तर त्याच्यावर एक्झिट लोड लागेल, परंतु 7 दिवसानंतर तुम्ही ते पैसे कधीही काढू शकता. आणि म्हणून लिक्विड म्युच्युअल फंड हा एक अतिशय चांगला पर्याय आहे आपल्या सेव्हिंग्ज अकाउंटला. लिक्विड फंड सुरक्षित आहेत का? तर येस, लिक्विड फंड खूप सुरक्षित आहेत. कारण ते फक्त 2 ठिकाणी गुंतवणूक करतात. पहिलं म्हणजे सरकारी सिक्युरिटीजमध्ये, ज्याला T-bills म्हणतात, आणि दुसरं म्हणजे अतिशय चांगल्या दर्जाच्या AAA मानांकन मिळालेल्या कॉर्पोरेट पेपर्समध्ये, बॉन्ड्समध्ये. इथे 90 डेज मॅच्युरिटी असते जिथे ते इन्व्हेस्ट करतात आणि त्यामुळे व्याजदर खूप कमी जास्त होण्याचा देखील इथे रिस्क नसते. आणि त्यामुळे लिक्विड फंड बऱ्यापैकी चांगले सुरक्षित आहेत, बँके इतके सुरक्षित आहेत आपण असं म्हणू शकतो. दुसरा पर्याय आहे पोस्ट ऑफिस मंथली स्कीम. जर तुम्ही FD मध्ये पैसे ठेवत असाल, फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवत असाल, बरेच लोक आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, ज्यांना शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे नाही आहेत, रिस्क घ्यायची नाही आणि त्यामुळे सेफ्टीसाठी ते FD कडे जातात. परंतु पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम जी आहे ती तुम्हाला FD पेक्षा पण चांगला दर देऊ शकते. इथे तुम्हाला गुंतवणूक मर्यादा आहे साधारण एका व्यक्तीसाठी, एका खात्यासाठी. जर सिंगल ओनर असेल तर 9 लाख, जर जॉईंट ओनर असेल, जॉईंट बँक अकाउंट होल्डर असेल तर 15 लाखापर्यंत. परंतु याचा वार्षिक व्याजदर 7.4% आहे आणि हा दरमहा खात्रीशीर उत्पन्नाच्या स्वरूपात, म्हणजे दर महिन्याला हा व्याजदर तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही त्याच्यातून मंथली इन्कम प्रमाणे पैसे देखील कमावू शकता. म्हणजेच काय की तुम्हाला हे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवता येतील, सुरक्षित आहे, चांगला व्याजदर आहे. फक्त याचा लॉक इन जो आहे तो 5 वर्षाचा आहे. नॉर्मली एखाद्या FD प्रमाणेच तुम्हाला याला ट्रीट करायचं. आणि जर 1 ते 3 वर्षात पैसे काढले तर तुम्हाला 2% दंड भरावा लागतो. ऑब्व्हियसली आपण तेच पैसे गुंतवणार आहात जे आपल्याला पुढच्या 5 वर्षांसाठी नाही पाहिजे. तर हा एक खूप चांगला पर्याय आहे. त्यानंतर मी तुम्हाला घेऊन जातो तिसऱ्या पर्यायाकडे, आणि हा आहे RBI फ्लोटिंग रेट बॉन्ड्स.
दराच्या बाबतीत म्हणाल तर सध्या सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, 100% सुरक्षित आहे, कारण भारत सरकारचा हा बॉन्ड आहे, आरबीआयचा, आणि त्यामुळे इथे सॉव्हरिन गॅरंटी ज्याला म्हणतात, सरकारची गॅरंटी मिळते, पैसे कुठेही तुमचे जाणार नाहीत, बँकेपेक्षा सेफ झालं. 8.05% हा त्याचा सध्याचा व्याजदर आहे, आणि हा सर्वाधिक व्याजदर आहे इतर जे पर्याय आपण बघितले त्याच्यामध्ये. पण हा फिक्स दर नाहीये, या बॉन्डचं नावच फ्लोटिंग रेट बॉन्ड आहे. जनरली NSC म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा जो दर असतो त्या दरावर 0.35% नेहमी जास्त व्याज तुम्हाला आरबीआयच्या फ्लोटिंग रेट बॉन्ड्समध्ये मिळतं. हे पैसे, यातलं जे व्याज आहे ते दर 6 महिन्यांनी तुमच्या अकाउंटमध्ये येतं, आणि म्हणजे तुम्हाला दर वर्षातून 2दा याचं व्याजाचं उत्पन्न मिळतं. आरबीआय बॉन्ड्समध्ये जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर 7 वर्षाचा लॉक इन आवश्यक आहे. म्हणजे जे पैसे आपल्याला 7 वर्षांसाठी ठेवता येतील तेच पैसे आपण आरबीआयच्या फ्लोटिंग बॉन्डमध्ये मूव्ह करायचे. इथे जे काही इंटरेस्ट येणार आहे त्या इंटरेस्टवर तुम्हाला तुमचा टॅक्स स्लॅब जो आहे त्याच्यानुसार टॅक्स लागेल, आणि अगदी किमान 1,000 रुपयांपासून तुम्हाला गुंतवणूक करता येईल. याला जास्तीत जास्त किती गुंतवणूक करायची याची बिलकुल मर्यादा नाही आहे. पैसे कसे गुंतवायचे तर बऱ्याचशा नॅशनलाइज बँका, SBI असेल किंवा काही मोठ्या प्रायव्हेट बँका, तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागतो, आणि त्या फॉर्ममधून तुम्ही फ्लोटिंग बॉन्ड्स परचेस करू शकता. तर मित्रांनो, हे आहेत आपल्याकडचे 3 उपाय जे तुम्ही बँकमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा जास्त परतावा देतात आणि सुरक्षितता देखील देतात. या तिघांचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर बघा, व्याजदराच्या बाबतीत सध्या आरबीआय बॉन्ड सगळ्यात जास्त दर देतोय, परंतु तो फ्लोटिंग रेट आहे. लिक्विड फंड 6 ते 7% देतात, आणि पोस्ट ऑफिस 7.4% निश्चित दर देतो. मुदत आणि लॉक इन दोघांचे वेगवेगळे आहेत. तिघांचेही आरबीआय बॉन्ड 7 वर्ष, लिक्विड फंड्सला काहीच मुदत नाहीये, तुम्ही कधीही काढून घेऊ शकता, आणि पोस्ट ऑफिस 5 वर्ष. याचा व्याजाचा पेआउट जो आहे आरबीआय मध्ये दर 6 महिन्यांनी होतो, वर्षातून 2दा. लिक्विड फंड्समध्ये कधीही तुम्ही त्या दिवशी पैसे काढले ते तुमचं व्याज त्याच्यात ऍड होऊन जातं, आणि पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतात. सुरक्षितता जर म्हटली तर आरबीआय बॉन्डची सगळ्यात जास्त सर्वोच्च सुरक्षितता आहे, सॉव्हरिन गॅरंटी आहे. लिक्विड फंड्समध्ये उच्च दर्जाची सुरक्षितता आहे, आणि पोस्ट ऑफिसमध्ये देखील उच्च दर्जाची प्लस सरकारी सुरक्षा आहे. तर हे जे 3 पर्याय आहेत ते 3 कॉम्बिनेशन मध्ये निवडा. म्हणजेच काय, तुम्हाला 1 महिन्याचं घर चालण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढेच तुमच्या बँकमध्ये ठेवा, ओके, सेव्हिंग अकाउंटमध्ये. त्यानंतर उरलेले पण लगेच लागू शकतात असे पैसे तुम्ही लिक्विड फंडमध्ये ठेवा, आणि जे दीर्घकालीन तुम्ही ठेवू शकता 5 वर्ष 7 वर्ष, जे तुम्हाला लगेचच गरज लागणार नाही आहे, परंतु ते तुम्हाला मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करायचे नाही आहेत, असे पैसे तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा आरबीआय बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करा. तर तुम्हाला सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून खूप चांगला परतावा मिळवता येईल, आणि प्लस सुरक्षितता देखील. मित्रांनो, मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुमचे काही प्रश्न असले तर मला कमेंट्समध्ये जरूर विचारा, आणि गुंतवणुकीसंबंधी आणखीन गोष्टी शिकण्यासाठी या चॅनलला जरूर फॉलो करा. त्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्या अशा मित्रमंडळींबरोबर जे फक्त बँकेमध्ये पैसे ठेवण्यात विश्वास ठेवत आहेत. चला तर मग मित्रांनो, आता तुमची रजा घेतो, आणि भेटूया पुढील एका महत्त्वाच्या अशाच व्हिडिओमध्ये. बाय.